संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ता होणार मोकळा, पण व्यापारी दुकानदार वर्गात नाराजी। 21 मे 2026 रोजी अतिक्रमण काढण्याची अखेरची मुदत। सार्वजनिक बांधकाम विभागाने आज 13 मे रोजी बजावल्या नोटिसा। रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस 15 मीटर 50 फूटची हद्द एवढा रस्ता होणार मोकळा। शिंदखेडा शहरातील बहुचर्चित असलेला मुख्य रस्ता अखेर मोकळा होणार। याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिंदखेडा यांनी आज संबंधित वरफाडे चौफुली ते वरुड चौफुली ते न्यायालयीन इमारत या लांबीत या विभागाची रा 12 रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर जागा शासकीय आहे, म्हणून या अतिक्रमित असलेल्या दोन्ही बाजूतील 10 मीटर कॉन्क्रीट रस्ता करणे व त्यालगत फुटपाथ आरसीसी पक्क्या गटारी करणे काम मंजूर आहे। म्हणून या मॉडेल रस्त्यासाठी कच्चे व पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमित बांधकाम दिनांक 21/5/2026 पर्यंत स्वखर्चाने काढून घ्यावे। त्यानंतर सदरील अतिक्रमित असलेले बांधकाम उपविभागामार्फत काढण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात येईल। अशा प्रकारच्या नोटिसा आज दिनांक 13 मे रोजी संबंधित दुकानदार, गाळेधारक व घरमालक यांना देण्यात आल्या। त्यामुळे शहरात एकच तारांबळ उडाली। हे अतिक्रमण काढणं वाहतुकीच्या दृष्टीने योग्य असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा देखील सुरू आहे, परंतु आवाक्याबाहेर अतिक्रमण काढले जाणार असल्यामुळे व्यापारी दुकानदार यांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे। शिंदखेडा शहरातील वरफाडे चौफुली ते वरुड चौफुली ते न्यायालयीन इमारत या लांबीत या विभागाची रा 12 रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर जागा शासकीय आहे। शिंदखेडा शहरात वाढलेली वाहतूक वर्दळ, रस्त्याची आवश्यकता, वेळोवेळी स्थानिक नागरिक, परिसरातील ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार या विभागामार्फत शिंदखेडा गावातील लांबीचे दुभाजकांसह दोन्ही बाजूस 10 मीटर कॉन्क्रीट रस्ता करणे व त्यालगत फुटपाथ आरसीसी पक्क्या गटारी करण्याचे काम मंजूर आहे। मंजूर काम IRC मानकाप्रमाणे व वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने कार्यान्वित करून शिंदखेडा गावातील हा मॉडेल रस्ता तयार करावयाचा आहे। संदर्भित शासन आदेश, निर्णय, परिपत्रक व कायद्यातील तरतुदी लक्षात घेता सदर रस्त्याची रुंदी ही रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस 15 मीटर एवढी आहे। त्याकरता रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर अंतराच्या आत रस्त्याच्या हद्दीत आपल्यापर्यंत करण्यात आलेले कच्चे पक्के स्वरूपाचे अतिक्रमित बांधकाम आपण दिनांक 21 मे 2026 ते 5/2026 पर्यंत स्वखर्चातून काढून घ्यावे। दिनांक 21 मे 2026 पर्यंत आपणातर्फे अतिक्रमित बांधकाम काढण्याबाबत कार्यवाही होणं आवश्यक आहे, अन्यथा रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर पर्यंतचे आपण अनधिकृत केलेले अतिक्रमित असलेले बांधकाम या उपविभागामार्फत काढण्याची कार्यवाही पोलीस बंदोबस्तात करण्यात येईल। त्यावेळी संबंधित बांधकामाच्या बाबतीत होणाऱ्या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील। तसेच शासकीय स्वखर्चाने काढण्यात आलेल्या अतिक्रमणानं बांधकामाच्या खर्चाची संपूर्ण रक्कम आपल्याकडून वसूल करण्यात येईल। तरी रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर पर्यंत रस्त्याच्या शासकीय हद्दीत असलेले आपले अतिक्रमित बांधकाम आपल्या स्तरावर काढून घेण्याची कार्यवाही करावी, असे AB पवार उपविभागीय अभियंता शिंदखेडा यांनी बजावलेल्या नोटिसीतून कळवण्यात आले। मुख्य संपादक यादवराव सावंत।